आपल्या संघासाठी योगेश आणि त्यांच्या समोर असते निलेश. पुढचा चेंडू ॲलन. सामना करतील ते योगेश. सुंदर चेंडू होता. अपील होते तिकडे नाही. नॉट आउट. निर्धावाचा चेंडू. काय गोलंदाजी करतोय निलेश आपल्या संघासाठी देवनारासाठी. पुढचा चेंडू. पंचांचा निर्णय. अवांतरशी धाव. धाव संख्येत वाढ. व्हाईट बॉल. 3 धावा. टोळाचा प्रकार 61 बघा किती धावा मिळतात. एकदा तो दोनच कडे जाऊन एका धावावरती समाधान मानावं लागेल योगेश यांना. 3 बॉल नंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 4 धावेवर. आता सामना करतील ते निलेश. सुंदरसा टोलवला आहे परंतु गोशांकित एरियामध्ये बॉल जात असताना डिक्लेअर झोन. 1 रन. धाव संख्येत वाढ 5 धावा. अरे तो कीपर गेला बघ. आहे की नाही तिकडे बॉल द्यायला. कमिटी मागे बॉल आणायला जावा. कीपर स्वतः जातोय. पुढचा चेंडू ॲलेनियाचा. सुंदर असा चेंडू लागलाय. काय बॉल निघून जातोय. बॅट्समॅनला जरा पण काही कळत नाहीये. निर्धाव असा चेंडू. ॲलेन षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या जाऊन पोचली आहे ती 5 या धाव संख्येवरती. टोलवून द्यायचा प्रयत्न होता लेग साईडला. लेग बाईक्स. पंचांचा निर्णय. धाव संख्येत वाढ 6 धावा. 1 ओव्हर नंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 6 धावा. काय गोलंदाजी करतो मित्र. वय वर्ष 17. समोरच्याला खतरा. एलेन ते वरून पेला ते माझे वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसऱ्या ठिकाणी जायचे हिरेन. सामना करतील ते योगेश. अतिशय पहिल्या मॅच पासून आतापर्यंत सेमीफायनल मध्ये खूपच चांगली फलंदाजी केली आहे योगेश आणि निलेशांनी. बघूया आता अंतिम सामन्यामध्ये आपल्या संघासाठी काय करतायत. कुठपर्यंत स्कोर घेऊन जात आहेत योगेश. टोळून दिल्या समोरच्या. बघा काय सुंदर प्रयत्न होता परंतु तिथे काय होत आहे. एलेन झेल सोडून बसलाय. तो पण कोणाचा आता योगेशचा. पहिलाच बॉल. योगेशला जीवनदान. बघूया पुढे काय करतोय आपल्या टीम साठी योगेश. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती किती आहे 7 8 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू हिरेन. खोलत टाकायचा प्रयत्न होता. समोर टोलवून दिलाय. आमच्या दिशेने बॉल. 6 धावा. पंचांचा निर्णय. षटकार. सुंदर समोर टोलवून दिलाय. काय बॅटिंग करतो आपल्या संघासाठी योगेश. योगेश पेंटकरचा भाऊच वाटतोय. खायचो तर मालवणचो. बघितलं मित्रांनो. एक कॅच सोडली. दुसऱ्या बॉलवरती षटकार. काय फलंदाजी करतोय योगेश. हिरेन
पुढचा चेंडू हिरेन याचा टोल होण्याचा प्रयत्न लेग साईडला पंचांचा निर्णय अवांतरशी धाव धावसंख्येत वाईड बॉल 15 धावसंख्या धावून पोहोचली आहे धावसंख्या काळा किल्ला आगाराची पुढील चेंडू हिरेन याचा टोल होण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलर तेवढा चपळाईने स्लोवर वन डिलिव्हरी निर्धाव असा चेंडू हिरेन योगेशला थांबवत असताना अतिशय चुरशीचा सामना मित्रांनो परत एकदा लेग साईडला टोलवण्याचा प्रयत्न तेवढे सुद्धा क्षेत्ररक्षण सर्वेश शेट्टी सुंदर गोलंदाजी एक षटकार खाल्ला परंतु त्यानंतर 2 बॉल डॉट टाकले तू मारणार तर मी पण काढणार सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी हिरेन परत एकदा टोलून दिला लेग साईडला परत कॅच घेण्याचा प्रयत्न नाही पहिलीच नाही मारून बसला षटकार 6 धावा कॅच होता परंतु पहिलाच धाव मारून बसला परंतु मित्रांनो क्रिकेट आहे इकडे काय होऊ शकतं एकदा तू तर एकदा मी 2 बॉल डॉट टाकले पण तिसऱ्या बॉलला परत षटकार म्हणून मी बोललो एकदा तू तर एकदा मी काय फलंदाजी करतो योगेश योगेश पेनकरचा भाव तर नाही सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी परत एकदा आपटलेला बॉल होता सुंदर गोलंदाजी निर्धाव असा चेंडू 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 21-21 एकही विकेट गेलेली नाही अजून मित्रांनो चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी आणि पुढचा बॉलर तो आलाय निलेश दादा खरमाळे परत एकदा सांगतो मित्रांनो 50,000ची टुर्नामेंट सोडून तो इकडे बीएससी साठी खेळायला आलाय बॉलिंग इनला निलेश दादा सामना करतील ते निलेश पहिला चेंडू आपटलेला होता ऑफसाईडच्या पंचांचा निर्णय अवांतरशी धाव वाईट बॉल +1 वनडी आहे कंपर ओके वाईट +1 धावसंख्येत वाढ धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक स्लोअर वन डिलिव्हरी का बॉलिंग आहे निलेश दादा आपल्या लेदर क्रिकेट मध्ये ना मित्रांनो भरपूर नाव गाजलेलं आहे निलेश दादाचं बॉलिंग बॅटिंग ऑलराऊंडर परफॉर्मन्स परत एकदा स्लो डिलिव्हरी का बॉलिंग टाकतोय 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलेलं आहे निलेश करमाळे सुंदर गोलंदाजी टोलो दिला लेग साईड बघा किती धाव मिळत आहेत सुंदर क्षेत्ररक्षण एकाच धावती सर्व समाधान मानावं लागेल ते निलेश याला 3 बॉल नंतर संघाची धावसंख्या पोहोचली होती 24 या धावसंख्येवरती पुढचा चेंडू निलेश सामना करतील ते योगेश काय मित्रा मारला यार सुंदर शॉट षटकार पंचांचा निर्णय 6 धावा थांबून मारला थांबून अगदी त्यांनी बॉलची वाढ बघितली लास्ट पर्यंत आणि लास्टला टोलून दिला लेग साईडला कारण त्याला माहिती होतं 2 बॉल त्यांनी स्लोअर रन टाकले 4 बॉल नंतर संघाची धावसंख्या पोहोचली होती 30 या धावसंख्येवरती 30 रन्स ऑन द बोर्ड पुढचा चेंडू निलेश
हा बघ वाईट बॉल पंचांचा निर्णय अवांतरशी धावसंख्येत वाढ 31 धावा 2 चेंडू बाकी अजून तिसऱ्या षटकातले सामना करते ते योगेश चांगली फलंदाजी करते आपल्या संघासाठी टोला दिल्यापर्यंत खूपच लांबच लांब पंचांचा निर्णय हात वर षटकार काय फलंदाजी करतो आपल्या संघासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे योगेशसाठी सकाळपासून तो लढतोय सकाळपासून तो भिडतोय केवळ आपल्या संघासाठी काय किल्ला तो इलोआ खैला इलोआ मालवांसून इलोआ मारता जोडता बॉल हरवता सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी पुरता चेंडू निलेश तो दिला ऑफ साइडला गच्च्यावरचं क्षेत्ररक्षण पंचांचा निर्णय 4 धावा गच्च्यावरचं क्षेत्ररक्षण चेंडू चांगला होता ऑफ साइडला टोलवून दिला परंतु त्या देखील चौकार मारण्यात यश आलंय 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 धावा निलेशची ओव्हर थोडी मागणी 20 रन्स या ओव्हर मध्ये 20 रन्स वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतात ते सागर नो लॉस वर संघाची धावसंख्या 2 पोहोचली आहे 41 धावसंख्येवरती वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतात ते सागर पहिल्यापासून निलेश पंचांचा निर्णय वंडी गोशांकित धावसंख्येत 42 धावसंख्येत वाढ धावसंख्या धावून पोहोचल्या 42 रनवर निलेश ओपनिंग पासून बॅटिंग करतोय नाही निलेशला काय बॉल मिळत नाही दोघांची रेसिंग लागली होती परंतु यशस्वी झालाय तो बॉलर सागर स्ट्राइक घेण्यासाठी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता योगेशचा निलेश ओपनिंगला आला होता 4थ्या ओव्हर मध्ये आउट झाला आपल्या संघासाठी काही खास करू शकला नाही आहे पुढचा चेंडू सागर याचा 42 या धावसंख्येवरती काय केला सुंदर चेंडू होता पण सुंदर टोलवलाय ऑफसाइडच्या इशारे पंचांचा निर्णय 4 धावा चौकार काय शॉट मारलाय काय फलंदाजी करतो आपल्या संघासाठी योगेश सुंदर चेंडू होता पण सुंदर डोलवला पॉइंटच्या दिशेने योगेश किती झाले 46 पुढील चेंडू टोलवला लेग साइडने कॅच केल्याचा प्रयत्न सुंदर असा झेल परंतु मित्रांनो बॅटिंग आवडली असेल तर खरं टाळावून जाऊ दे योगेश साठी ना बॉल किती बाकी 2 लास्ट ओव्हर मध्ये 2 चेंडू खेळ बाकी आहे संघाची धावसंख्या 2 पोहोचली आहे ती 46 नवीन बॅट्समॅन सुमेत किती बॉल मध्ये टोलवायचा प्रयत्न ऑफ साइडने थोडी चांगलं क्षेत्ररक्षण विकेट किपर सर्वेश शेट्टी
लास्ट बॉल 1 to go. पहिल्या इनिंग्स मधील शेवटचा चेंडू. सो स्कोर झालाय तो 47. ऑफ साइडला टोरो दिला, लेग साइडला बघा कॅच घेतो का निलेश करमारे, नाही बाहेर. पंचांचा निर्णय षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या जर पोहोचली ती 53. 54 रन्स टू विन 54. काय फलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी. योगेश 37 रन्स, फक्त 17 बॉल. सुंदर अशी खेळी. त्याची कॅच टाकली आणि त्यानेच फिरवली ना मॅच. हा ना, सगळ्या मॅचचा तोच आहे. खा खा खा. पाणी जायच ना दिलाय तुम्हाला. तुषार पाणी घे ना. पाणी दे ना बॉटल. नाही संपल्या. जारूच आणायला पाहिजे. बॉटल काय एक दामास. ओके. आम्हालाच मारायला चान्स होता ना. 45 बेंचेस झाले नाही चेस. गँग कुठे चालली एवढी. बॅटिंग घ्या ना. हा बॅटिंग घ्या ना. लास्ट वर डालायची बटर. सागर आयलैंड भी खेलता है ना. वो सागर भी उधर कहीं गया. अटले कहीं तो उधर की. कमिटी लाईन जावा, लाईन जरा मारा. मी पाणी बघून येऊ तुम्हाला. जरा हे लक्ष द्या.
उसका नाम क्या है उसका? ओ यूट्यूब वाले का। घरी फोन कर उसको बोलना इधर ही इधर कैमरा मारने को। वहिनीला फोन कर है क्या तेरे पास ओके डोकी? बोलना उसको इधर कैमरा मारने को। इथं रोहनचा फोन आला होता रियाजुल कॅमेरामॅन कॅमेरामॅन जरा इधर भी मारो भाई. सुंदर असं आयोजन मातेश्वरी प्रायव्हेट लिमिटेड तेवढीच चांगली कमिटी. सेमीफायनलचा सामना देवनार आगार वर्सेस काळा किल्ला मोर्या. घासावाला करायला पण नाही हो पाणी राहिले हा बघा रोहनने मला सांगितलं मॅच चालू आहे मी सांगतो पण बघतो त्याला फोन केला मातेश्वरी प्रायव्हेट लिमिटेड मातेश्वरी अर्बन प्रायव्हेट लिमिटेड यांनी खूप सुंदर चांगलं असं आयोजन केलं. तसेच वडाळा आगार अरे लवकर ये रे, तुला बोलावलं मला हे करतात ना झालं का? बॉल बिल नाही टाकला ना काय? बॉल बिल हा खरं नाही मस्करी नाही खरं नाही खरोखर ये खूपच सुंदर अशी फलंदाजी केली योगेशने. आता वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येते ते योगेश. फलंदाजी खूपच चांगली केली. बघा आता गोलंदाजीमध्ये काय करतायत. सामना करतील ते एल आणि सर्वेश शेट्टी. पहिला चेंडू सर्वेश ना वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक योगेश. किती धावा आहे जिंकायला? 54 धावांचं लक्ष असताना देवना नगराला बॉलिंग बघा काय वाईट लाईन धरूनच आहे बॉलिंग आम्हाला पण सेम बॉलिंग केली वाईट लाईन धरून ऑफ साइडला बॉल होता. पंचांचा निर्णय निर्धावाचा चेंडू. खूपच सुंदर स्टार्ट घेत असताना योगेश पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. पुढील चेंडू एलेनियाला. ऑफ साइडला पॉइंटच्या वरून काय शॉट मारला मित्रा. वय वर्ष 17 पंचांचा निर्णय खतरा 6 धावा. एवढ्या 17व्या वर्षी देखील मित्र 2 वेळा त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. त्यांनी बघितलं पहिला बॉल थोडासा स्लोवर टाकला होता त्याच्यामुळे तो ह्या बॉलला थांबला आणि त्यांनी पॉइंटच्या वरून मारला. काय बोलतो मित्रा? वय नको सांगू उसला. ओके सुंदर टोला खूपच उंच 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 षटकार 6 धावा. खूपच सुंदर पंचांची कामगिरी पार पडत असताना नाव काय यांचं? पंचांचं नाव काय आहे?
त्या अंपायरचं नाव विचार ना. रोहन, अंपायरचं नाव काय आहे? अंपायरचं नाव काय आहे? ऋषी ऋषी ऋषी. खूपच सुंदर अशी पंचांची कामगिरी पार पाडताना ऋषी आणि दिगंबर काय फलंदाजी करतोय. 2 बॉल मध्ये 2 षटकार, 1 पॉइंटला तर दुसरा लेग साइडला. बघूया पुढचा चेंडू योगेश काय करतोय. जेवढे मारले तेवढेच खाल्ले. परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या वर डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा निर्णय वनडी डिक्लेअर. घोषांकित क्षेत्रात गेलेला चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकातील शेवटचा 2-2. परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने. निर्धाव असा चेंडू. धाव संख्या स्थिरावते आहे ती 13 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू योगेश. सामना करतील ते एलन डॉनल्ड. काहीतरी कान मंत्र देत असताना सर्वेश. ए भावा, पहिली मॅच 1 रनने जिंकलेला ना तुम्ही. तुम्ही जिंकलेला ना पहिली मॅच. नाही काय, वन साइडच जिंकलं सगळं. दोन्ही पण बाहेर गेला होता. 1-1 रन जिंकलेला पहिल्या मध्ये. नाही, एक वाडालावाले जिंकलेले, दुसरं कोणतरी होतं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या धावसंख्येवरती. परत टोलवण्याचा प्रयत्न लेग साईडला. कार्पेटच्या साहाय्याने बॉल येतोय. 2 धाव घेण्याचा प्रयत्न होता सर्व शेट्टीचा, पण नाही तर एकच धावचे समाधान मानावं लागतंय. 1 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती 14. स्ट्राईकला आले त्या बच्चे. त्यांनी 14 ने त्यांनीच मारलेत ना. 2 बॉल डॉट झाला. स्ट्राईकला तोच झाला. तोच बनवल मॅच. तोच बनवतोय. घेऊन आज घेऊन जातोय चांगली. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येते ते विनय रोशन. सॉरी, सामना करतील ते एलन. खूपच चांगली फलंदाजी करते आपल्या संघासाठी. देवनागरासाठी एलन. पुढचा चेंडू रोशन. चांगला बॉलर आहे. आम्ही रॅपिड टाकतो ऑफ साईडला. आम्हाला 4 वरच थांबवले. रॅपिड साईडला ऑफ साईड बघ जोरात टाकतो. ये देख देखा क्या बोला. अच्छा डालता है. पंचांचा निर्णय वनडी. खूपच चांगला चेंडू टाकला होता, परंतु आपल्या क्रिकेटमध्ये काही नियम असतात. डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या धावसंख्येवरती. खूपच चांगली गोलंदाजी करतोय तो रोशन. टोलवण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने. कार्पेटच्या सहाय्याने बॉल येतोय. थोडीशी फंबलिंग, पण नाही, स्थिरावलाय सोन्या. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 16. पुढचा चेंडू रोशन. 1 ओव्हर 3 बॉल नंतर सर्व शेट्टे प्रथम स्ट्राईकला. शॉट यार. हेलिकॉप्टर उडवला होता. झेल घेण्याचा सुंदर प्रयत्न होता, परंतु झेल सुटलाय
आणि सर्वेश शेट्टीला जीवदान मिळालंय. मिनी हेलिकॉप्टर होता, मिनी हेलिकॉप्टर. पुरा हेलिकॉप्टर असला तर शक्का आला असता. बरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुढचा चेंडू रोशन. शॉट, सुंदर शॉट, षटकार. 6 धावा. फिरवलाय, मारलाय, उडवून दिला लेग साइडला. स्टेडियमच्या बाहेर जावा आणि बॉल घेऊन या. सुंदर फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी ॲलन. संघाची धावसंख्या पोहोचली ती 23 या धावसंख्येवरती. वैयक्तिक 22. सर्वेश शेट्टी फक्त 1 रन आणि ॲलन फक्त 22 रन. काय फलंदाजी करतोय. गोलंदाजी चांगली आहे, अतिशय सुंदर गोलंदाजी आहे, पण चांगलं क्षेत्ररक्षण. आउट. पंचांचा निर्णय. सर्वेश शेट्टी यांना तंबूत परत परतावे लागत आहेत 1 या धावसंख्येवरती. परंतु काही हरकत नाही मित्रा, मॅच बनवली ॲलेननी. चांगली मॅच घेऊन चाललंय पुढे. निलेश आहे, निलेश करमाळे. 1-2 आहे ना. 1 to go. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी रोशन. पुढील फलंदाज निलेश दादा खरमाळे, सिक्सर किंग. नाही, गपरा बोलतोय तो आहे जरा. सुंदर झेल, झेलवात. आउट. पंचांचा निर्णय. काय झेल घेत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण एसटीच्या मागे. कोण आहे तो. कीपर कोण आहे. मानेश. सुंदर क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 24 या धावसंख्येवरती. 12 बॉल मध्ये 12 बॉल आणि 30 रनची आवश्यकता. देवनाने या संघाला 12 बॉल 30 रन. कसं आहे मित्रांनो, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कधी एकदा किती वाजे 24 झाले ना. 24 12 बॉल 30 रनची आवश्यकता. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहेत निलेश. त्यांना सामना करतील ते पण निलेश. बघूया निलेश आपल्या संघासाठी फलंदाजीसाठी काय करतायत आणि गोलंदाजीसाठी निलेश काय करतायत. मित्रांनो, अतिशय चुरशीचा सामना होणार आहे, मी आताच सांगतोय. बॉलिंगला पण निलेश, बॅटिंगला पण निलेश. पहिला चेंडू निलेश यांचा. निलेश यांना फुलटास. पंचांचा चेंडू, षटकार. 6 धावा. पहिलाच बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न होता परंतु फुलटॉस गेला आणि निलेश दादा ऐकतोय कुठे. स्टेडियमच्या बाहेर मारला. 6 धावा. मित्रांनो, मी पहिलाच बोललो आहे, सामना अतिशय चुरशीचा होणार आहे. आता बघा इक्वेशन काय आलं आहे. 11 बॉल 24 रन.
परत टोल समोरच्या दिशेने, बघूया कुठे जातोय, आणि बॉल फाटकाच मारलाय, डायरेक्ट फाटकाच. जावा बॉल घेऊन या. पंचांचा निर्णय 6 धावा. षटकार, 2 बॉल मध्ये 2 षटकार. काय बॅटिंग करतोय निलेश करमाळे, अतिशय नावाजलेला असा फलंदाज. आपल्या संघासाठी फलंदाजी करत असताना निलेश करमाळे 2 बॉल मध्ये 12 धावा. परत एकदा मी बोलतोय, ज्यांना अटॅकचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मॅच बघू नका. संभावना शक्यता 100% आहे. परत उडवलाय, बघूया काय होतंय. 3 फिल्डर एकामागोमाग एक, आणि कॅच केलेत यश. आता मात्र निलेश आता फसलाय, सुंदर असा जेल पकडलाय. कोण आहे तो भाई, कोण आहे जेल पकडणारा? चिराग थोडा ऑफसाईडला बॉल लावून ठेवला, त्याच्यामुळे तो बरोबर का पट्ट्यात आला नाही, आणि पॉइंटच्या दिशेने कॅच देऊन बसले निलेश दादा खरमाळे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आणि सुंदर फलंदाजीचं देखील प्रदर्शन होतं इकडे. आता समीकरण पोहोचलाय ते 9 बॉल मध्ये 18 धावाची गरज. काय मॅच होते मित्रांनो, 9 बॉल 18 धावा. नेक्स्ट बॅट्समॅन बॅटिंग करण्यात आलाय तो हिरेन. एलिन गया, हिरेन आया, देखते हिरेन क्या करता है. नौ बॉल 18 रनों की जरूरत. बहुत ही खतरनाक सामना होने वाला है ये दोस्तों. मैंने पहले ही बताया था, दोनों भी टीम बहुत ही अच्छी है, सुबह से मेहनत करके सेमीफाइनल में पहुंची है. देखते हैं फाइनल में जाके कौन जाता है डायरेक्ट फाइनल में. अगला बॉल नीलेश, मारलाय, उडवलाय, बघूया परत एकदा कीपर काय झेल घेतोय, काय किपिंग करतोय माणेश. पंचांचा निर्णय आउट. हॅट्रिक आहे, ओव्हर झाली ना. बघूया मित्रांनो, या दिवसातील आज पहिली हॅट्रिक होते का. निलेश, पुढचा चेंडू सामना करतील ते सुनील राऊत. निलेश खूपच सुंदर अशी गोलंदाजी करत असताना निलेश आपला सुनील राऊत. हॅट्रिक बॉल होता, परंतु पंचांचा निर्णय अवांतराची धाव. वाईड बॉल, वाईड आहे रे, वाईड आहे, वाईड आहे. यायला तू समोर आहे, तुला कळलं पाहिजे. तू उलटा बोल, खेळू दे ना. बॉल बघ ना किती बाहेर चाललाय. बॉल इकडनं बघ, तू इकडनं तुला दिसतोय बॉल किती बाहेर चाललाय बघ ना. वाईड बॉल आहे. फुल टच चेंडू, परत एकदा अवांतराची धाव. वाईड बॉल. मित्रांनो, सामना अगदी चुरशीचा होणार आहे. पहिलेच सांगतोय, अजून पण सांगतोय, आता एकदा समीकरण बदलतंय. किती वाजे? 9 बॉल 9 बॉल 16 रनची गरज. 8 बॉल, सॉरी, 8 बॉल आणि 16 रनची गरज. वाईड बॉल हॅट्रिक कशी असते? नाही नाही, हॅट्रिक आणि आता मात्र निर्धावाचा चेंडू. बघितलं भाई, हे भाई, हा बरोबर आहे. याचा पहिला तो बाहेर होता. 7 बॉल 16 रनची आवश्यकता. बंड्या राऊत, परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने. निर्धावाचा चेंडू, सुंदर गोलंदाजी. निलेश, काय गोलंदाजी केली आहे मित्रा.
2 षटकार खाऊनही किती बॉल डॉट टाकले? 3. 2 डॉट, 2 विकेट आणि 2 षटकार. काय गोलंदाजी केली आहेस मित्रा, अतिशय क्रुशियल मुमेंट मध्ये. आता मात्र आव्हान आहे 6 बॉल 16 रनची आवश्यकता. देवनार आगार, बरोबर ना? बघूया देवनार जिंकतोय का काळा किल्ला, काळा किल्ला का देवनार. फलंदाजी करणार आहे तो सागर आणि गोलंदाजी झालाय तो विनय. इसका ध्यान दे रहे हो अपन ने, वो आगे खाली में बजाएगा कान के नीचे तो आगे कान के नीचे मारेगा तो क्या करेगा? सुंदरचा चेंडू होता. वन डे डिक्लेअर झोन मध्ये बॉल जात असताना 39 संघाची धावसंख्या पद्धती 39. आता देखील 5 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता. बघूया सागर आपल्या टीमला कुठपर्यंत घेऊन जातोय. मारलाय, पोहोचवलाय, बघा कुठे होतो बॉल. पंचांचा निर्णय, 6 धावा, षटकार. परत एकदा समीकरण बदलताना आता मात्र किती बॉल? 4 बॉल. 4 बॉल 9 रनची आवश्यकता. मी पहिलाच बोललो होतो सामना अतिशय चुरशीचा होईल. नका चावून चावून बोट चावण्यात आली आहेत. पुढचा चेंडू विनय, सामना करतोय ते सागर. 4 बॉल मध्ये 9 ना? 4 बॉल 9 रनची आवश्यकता. परत एकदा टोलवलं एक साईडने, सुंदर क्षेत्ररक्षण, काय फिल्डिंग करतोय. आणि हा बघूया पंचाचा निर्णय काय होतोय. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. कोणाला परत जावं लागतंय. सागर आउट है, मेरे को मालूम है सागर आउट है. आप पिच तक गया हो समझा? ये बंडे इधर आया था. पंच कोण आउट आहे. बंड्या. असं बघायला गेलं तर तो आउट आहे सागर. तो अर्ध्यावर गेलाय. क्रॉस नाही केला तरी पण तो अर्ध्यावर गेला ना. तो त्याच्या पुढे गेला, तो मधल्या लाईनच्या पुढे गेला, तो कळलं. पुढील फलंदाज ओमकार. 3 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता असताना ओमकार. किती बॉल झाले? किती बॉल झाले? 3 बॉल 8 रन, सॉरी 3 बॉल 8 रन. टोलवायचा प्रयत्न सरळ, परत एकदा किपरकडे घ्यायचंय आणि आता मात्र कॅच सोडलाय आणि आता स्ट्राईकला करत आहे तर सागर. 2 बॉल मध्ये 2 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. 2 षटकार मारले ना सागरने? नाही, एकच. 1 षटकार मारून खेळतोय तो सागर. बघूया मित्रांनो मॅच कुठे जाते, देवनाला जाते का काय केलेला जाते. 2 बॉल 7 रनची आवश्यकता ना? आणि 7 रनची आवश्यकता. बघूया काय होतं. अतिशय चुरशीचा सामना. मी आताही सांगतोय ज्यांना अटॅकचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मैदानात बाहेर जावे. कमिटी जबाबदार नाही. 2 बॉल 7 रन. सामना कंपल्सरी चेस राहील मित्रांनो. सागर आणि हा बॉल आउट झाला काय?
विकेट. काय गोलंदाजी केली, काय बॉल टाकला निर्धाव असा. विकेट डिलिव्हरी, आउट. यस यस पंच. मॅच कुठे गेली बोल. 7 पाहिजे 7. कंपल्सरी जे सांगा तरी पण येतात. तर आपण match चालू करू. एक लागली एवढी तो स्वतःहून गेला. तरीही मी सांगतो कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. 1 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. परंतु हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. अजूनही बॅटिंग करण्याला टीमला चान्स आहे किंवा बॉलिंग करण्याला टीमला देखील चान्स आहे. मॅच कुठेही विरू शकते, कधी तू तर कधी मी. बघू, 1 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. सेमीफायनलचा थरारक सामना. मी पहिलाच बोललो होतो, मॅच अतिशय चुरशीची राहील. 1 बॉल 7 रन. काय होतंय बघूया. आल्यानंतर नो भेटणार. झाला लवडे लागले मॅचचे. हा बडा मॅच आहे भाई. हिल गया तो वो वाले ना. तो वाईट वाईट बोल. वाईट डालेगा. ये वाईट डालेगा. स्लोअर टाकलाय, चांगला टोलवलाय. 6 धावा. काय मॅच झाली मित्रांनो. गुड बॅटिंग यार, गुड बॅटिंग, गुड बॉलिंग. मी बोललो होतो 1 रननी सामना होईल. काळा किल्ला मोर्या मोर्या. मोर्या 11 काळा किल्ला आगार विजेते. आलेल्या सर्व संघांचे हार्दिक अभिनंदन. दोन्ही उत्कृष्ट असा चांगला खेळ दाखवल्याबद्दल. काळा किल्ला हा संघ अंतिम फायनलमध्ये पोहोचले.